थेट जाऊया आपण पुण्याला, कारण पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त उत्सव प्रमुख आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी यंदा डीजे मुक्त गणेशोत्सवाचा संकल्प केलेला आहे। अगदी थोड्याच वेळात रंगारी भवनात असलेल्या गणेश मूर्तीची आरती संपन्न होईल। त्यानंतर 8:30 वाजता रंगारी भवन जवळ मिरवणूक काढत गणेश मूर्ती दुपारी 12:30 पर्यंत मंडपात आणली जाणार आहे आणि गणेशाची जया किशोरी आणि पुनीत बालन यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा ही केली जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अर्थात चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, गणेश चतुर्थीच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा। आणि पुण्यातलं वातावरण खरं तर पुणे या गणेशोत्सवाच्या काळात मात्र काहीसं वेगळंच पाहायला मिळतं। पुण्याचा थाट, ढोल ताशांचा गजर आणि होणारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि अवघ्या वातावरणात निर्माण होत असलेलं हे चैतन्य, याचा थाट काही औरच आहे। खरं तर लागवी तुम्हाला सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। खरं तर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ज्याची ओळख आहे, तसे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मी सध्या सभामंडपामध्ये उभा आहे। खरं तर या वर्षीचं वैशिष्ट्य जर आपण पाहाल तर मयूर महल जे आहे यावर्षी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बाप्पासाठी देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे। सकाळी काही वेळामध्ये 8:30च्या सुमारास हे जे मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी जे आहे ते 15 मिनिटांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना आध्यात्मिक वक्त्या ज्या आहेत जया किशोरी आणि उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अखंड पुणेकर सध्या या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला दिसत आहेत आणि दरवर्षी वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन केलं जातं, वेगवेगळे देखावे या ठिकाणी केले जातात आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी जे आहेत ते उद्योजक पुनीत बालन यांनी हा जो या वर्षीचा मयूर महल आहे तो या ठिकाणी देखावा उभारलेला आहे। अत्यंत सुंदर असा हा देखावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी वेगवेगळे वाद्यपथन सुद्धा आपल्याला या ठिकाणी बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत। त्याचबरोबर जे आहे ते साहसी जे खेळाडू आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी कौशल्याने दाखवलं जाणार आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या गणपतीला सेलिब्रिटी दरवर्षी येत असतात। खरं तर शहरातील सेलिब्रिटी बाप्पा म्हणून या बाप्पाची ओळख आहे आणि आपण पाहिलं की अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी बाप्पाची मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। लागवी अगदी चंद्रशेखर आणि मीनाक्षी तसंच चेतन, तुमच्या तिघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं आपण अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।